कोल्हापूर सांगलीसह 5 जिल्ह्यास तुर्तास हेल्मेट सक्ती नाही। सर्वपक्षीय बैठकीनंतर विश्वास नांगरे पाटील यांनी निर्णय घेतला आहे। वादावादीनंतर कोल्हापूरसह 5 शहरात होऊ घातलेली हेल्मेट सक्ती तुर्तास थांबवण्यात आली आहे। कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्यासोबत सर्वपक्षीय नेत्यांची आज बैठक झाली। या बैठकीत शहरातील हेल्मेट सक्ती तुर्तास रद्द करण्यात आली आहे। सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। 15 जुलैपासून कोल्हापूरसह सातारा, सांगली, पुणे ग्रामीण आणि सोलापूर ग्रामीणमध्ये शहराअंतर्गत हेल्मेट सक्तीचा निर्णय घेण्यात आला आहे। मात्र या सर्व पक्षांचा विरोध केला होता। त्याबाबत आज सर्व पक्षांनी विश्वास नांगरे पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली। वाहन चालकांचं हेल्मेट वापरण्याबाबत जास्तीत जास्त प्रबोधन करून हळूहळू सक्ती करण्याचं या बैठकीत ठरलं आहे। हे पहा, हेल्मेटची अंमलबजावणी करणं हे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार मॅन्डेटरी आहे। या बाबतीत कुठलेही डिस्क्रिशन पोलीस प्रशासनाला नाही आहे। या बाबतीत गेल्या 6 महिन्यापासून आपण हायवेज आणि स्टेट हायवेज या दोन्हीवरती हेल्मेटच्या बाबतीत अंमलबजावणी करण्याचे अतिशय चांगले परिणाम दिसले। या परिक्षेत्रामध्ये गेल्या 6 महिन्यामध्ये 2016शी तुलना करता 238 प्राणांकित अपघात हेल्मेटच्या अंमलबजावणी आणि इतर ट्रॅफिक एन्फोर्समेंटमुळे कमी झालेली दिसून येतात। ही रिव्हर्स अशा पद्धतीची घटनेची प्रक्रिया ही पहिल्यांदाच झालेली आहे। तर याचाच एक आमचा उत्साह द्विगुणित करणारी ही गोष्ट होती, म्हणून आम्ही सगळ्या ट्रॅफिकच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि यामध्ये 15 तारखेपासून एन्फोर्समेंट करायच्या अगोदर अवेअरनेस आणि एज्युकेशन जनजागृती करणं आणि शिक्षण देणं हे खूप क्रमप्राप्त आहे। पॅरलल ही कारवाई सुरूच राहणार आहे आणि टप्प्याने आता हेल्मेट घातलेले लोक शहरामध्ये यायला सुरुवात होईल। कारण ग्रामीण भागातनं जे येतात हायवेवरनं आपल्याला दिसून येतं की वैरण सुद्धा गाडीवर घालतात आणि ते हवेच्या धक्क्याने पडून मृत्युमुखी पडलेले आहेत। परवाच माझ्या जिमचा इन्स्ट्रक्टर आहे, तो सांगत होता त्याचा मेहुणा लग्नाचं स्वतःचे निमंत्रण द्यायला गेला, तो ट्रकाच्या खाली आला आणि हेल्मेट नसल्यामुळे त्याचा मृत्यू झाला, स्वतःच्या लग्नाचं निमंत्रण द्यायला गेलेला। तर आपण हे शहराकडे येणारे जे काही हायवेज आहेत तिकडनं येणारी जी पॉप्युलेशन आहे ते हेल्मेट घालून येईल, हळूहळू त्याच्यात फरक पडेल। हेल्मेटची उपलब्धता हा सुद्धा महत्त्वाचा विषय आहे। आणि डीलर्स ज्यावेळेला, कारण आम्हाला असं निदर्शनास आलं की एकही डीलर ही हेल्मेट ॲक्सेसरीजमध्ये देतच नव्हते, ते विक्री करणं हे मॅन्डेटरी आहे। त्यांना मॉनिटरिंग करणं हे RTO आणि पोलिसांची जबाबदारी आहे। जर हेल्मेट प्रोव्हाइड करायला सुरुवात झाली तर निश्चितपणे लोक वापरायला सुरुवात करतील।